Hello guys, welcome back to my Guru Krupa educational channel. Friends, in this video we are going to study one of the best lesson in SSLC third language series through Marathi. Explanation. Unit 7. That lesson is Sohrab and Rustam. Friends, watch this video till the end. Please subscribe this channel for more videos. Without delaying, let's get started. मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण जी मराठी माध्यमासाठी जी थर्ड लँग्वेज सिरीज चालू आहे त्यामधील युनिट 7 सोहराब आणि रुस्तम हा लेसन आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत. जर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ जर पाहिला नसाल तर तेही प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत आणि ते सर्व व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या आणि लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. तर चला, हा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आपण या ठिकाणी घेऊया. तर या ठिकाणी जो युनिट 7 दिलेला आहे सोहराब अँड रुस्तम. सोहराब आणि रुस्तम ही खूप छान स्टोरी आहे, इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते आपण प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी थोडंसं समजावून घेऊया, मग नंतर आपण सोहराब आणि रुस्तमची स्टोरी समजून घेऊया. तर बघा, या ठिकाणी दोज हू हॅव रेड द ग्रेट इंडियन इपिक म्हणजे महाकाव्य. भारताचं महाकाव्य कोणतं आहे? महाभारत. ज्यांनी जो महाभारत वाचलेला असेल किंवा त्याची स्टोरी ऐकलेली असेल तर तुम्हाला ह्या स्टोरीमध्ये नो दिस एपिसोड की अर्जुना द ग्रेट आर्चर ऑफ द पांडवा ब्रदर्स, की पांडवातला जो श्रेष्ठ होता, सर्वश्रेष्ठ तो आर्चरी म्हणजे धनुर्विद्या असणारा जो अर्जुन हा ग्रेट होता. ही इज किल्ड बाय हिज ओन सन बब्रुवाणा, की त्या ग्रेट धनुर्धारी अर्जुनालाच त्याच्याच मुलानं कशा प्रकारे मारलेलं आहे हे महाभारतातील एक गोष्ट आहे आणि ती ऐकली असेल. कारण ज्या वेळेला हा द्रोणाचार्याचा श्रेष्ठ शिष्य असताना सुद्धा त्याच्याच मुलानं बब्रुवानं कशा प्रकारे मारलेला आहे आणि ते आपल्याला ह्या महाभारतातल्या गोष्टीमध्ये समजावून घेण्यास मदत होते. कारण या ठिकाणी ज्यावेळेला युधिष्ठिर हे ते सर्व अश्वमेध ते केलेले होते आणि त्यावेळेला त्या अश्वमेध यज्ञेमधून त्यांनी पूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी मणिपूरकडे गेलेला होता. तर मणिपूरमध्ये राज्य करत होता तो म्हणजेच अर्जुनाचा मुलगा बब्रुवान. तर हावेवर तरीही अर्जुना इज ब्रॉट बॅक टू लाईफ विथ द हेल्प ऑफ सुपर नॅचरल पॉवर्स, की अशी आपण कल्पना करू शकत नाही की दैवशक्तीमुळे पुन्हा ते अर्जुनाचं प्राण वाचला होता. मग त्या ठिकाणी हॅव यू हर्ड अ स्टोरी, तुम्ही ते गोष्ट ऐकली असेल, व्हेअर फादर अँड सन फाईट ईच अदर, आणि तशाच प्रकारे वडील आणि मुलामध्ये कुठे लढलेलं युद्ध तुम्ही ऐकलं असाल. तर ही गोष्ट आपल्याला इथं अर्जुन आणि बब्रुवानची सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती होती, वडील आणि मुलामध्ये युद्ध झालेलं. तर तशाच प्रकारे तुम्ही कुठे पाहिला असाल सुद्धा. लेट अस स्टडी अ पर्शियन स्टोरी वेअर अ फादर किल्स हिज ओन सन ड्यू टू द प्ले ऑफ फेट. तर या ठिकाणी सुद्धा एक पर्शिया साम्राज्य होतं, ते म्हणजेच पर्शिया म्हणजे आता सध्याचं कोणतं आहे? इराण. तर इराण ह्या प्रदेशामध्ये पर्शियाचं जे साम्राज्य होतं त्या ठिकाणी जो एक प्रसिद्ध मुलाला कशा प्रकारे ठार मारतो, कारण त्याला माहिती नसतं ड्यू टू द प्ले ऑफ फेट. तर हे सर्व विनाश कशा प्रकारे झालेला आहे, कारण आपला मुलगाच आहे हे त्याला माहिती नसते, कल्पना नसते. तर मग हे कशा प्रकारची गोष्ट आहे ते सेम अर्जुनाची आणि जे बब्रुवानची झालेली आहे तशाच प्रकारे हे पर्शियामधल्या एका ठिकाणातली स्टोरी आहे. तर ते आपण ह्या लेसनमधून समजावून घेऊया. तर कशा प्रकारे स्टोरी होती. तर या ठिकाणी एकदा काय झालेलं होतं, ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहता की ज्या वेळेला ह्या पर्शियाचा जो सेनापती होता तो म्हणजे रुस्तम होता आणि त्याने एकदा शिकार करण्यासाठी तो बाहेर पडला होता. तर ह्या ठिकाणी शिकार करण्यासाठी एक प्राणी आहे आणि ते प्राणी कोणता आहे? उल्फ आहे, एक लांडगा आहे आणि त्याच्याबरोबरच रुस्तम ह्या सेनापतीबरोबर आणखीन अनेक घोडेस्वार सेनापती दिसून येत आहेत. तर यांनी ह्या उल्फला शिकार करण्यासाठी पाठलाग करत आहेत. असं पुढे जाऊन काय होतं आहे हे आपण ह्या स्टोरीमधून, ह्या लेसन्समधून समजावून घेऊया. तर चला. वन्स अपॉन अ टाईम, एकेकाळी, फार यापूर्वी, देर लिव्ड इन पर्शिया अ ग्रेट हिरो नेम्ड रुस्तम. हिज फेम म्हणजे बघा
तो ख्याती होता, प्रसिद्ध होता. ॲज अ ग्रेट वॉरियर, वॉरियर म्हणजे योद्धा, की तो पर्शियामध्ये राहणारा एका काळी एक ग्रेट हिरो होता. त्याचं नाव होतं रुस्तम. आणि तो कसा होता, फेम होता, ख्याती, प्रसिद्ध होता. ॲज अ ग्रेट वॉरियर म्हणून, एक मोठा आणि बलशाली योद्धा म्हणून काय होता, प्रसिद्ध होता. हॅड स्प्रेड फार अँड वाईड, तर त्याचं जी काही ख्याती होती, जी प्रसिद्धी होती, ते काय होती, पसरली होती. कारण दूरदूरवरती पसरली होती. ॲज लाँग ॲज ही वॉज द चीफ ऑफ द आर्मी, तो पर्शिया राज्याचा जो काही सेनाचा सेनापती होता, प्रमुख होता. आणि त्याची ख्याती काय होती, दूरदूरवरती पसरली होती. पर्शिया हॅड नो फिअर ऑफ हर एनिमीज. बघा की या ठिकाणी पर्शिया राज्याला की त्यांच्या शत्रूंची भीती नव्हती. कोणामुळे नव्हती, की हे आपल्याजवळ कोण आहे, हा रुस्तम नावाचा असल्यामुळे शत्रूपासून जी भीती आहे ती यांना नव्हती पर्शियाला, कारण हा मोठा आणि बलशाली योद्धा असल्यामुळे. ऑन वन ओकेजन इट सो हॅपन, बघा एकदा काय झालं बघा, दॅट की ही वेंट आउट फॉर हंटिंग, तो एकदा बाहेर गेला. कुठे गेला, शिकारीच्या निमित्ताने त्या राज्याच्या बाहेर निघाला. तर त्यावेळेला ही चेज्ड अ वुल्फ, आता आपण पाहिलेलं आहे त्या चित्रामध्ये की त्या उल्फचं पाठलाग त्या ठिकाणी करत आहेत. विच ड्रेव हिम नियर द बॉर्डर ऑफ द लँड ऑफ तुरान. बघा या ठिकाणी तुरान म्हणजे काय आहे, एक तुरान म्हणजे तुर्की, आता सध्याचं कोणतं आहे, तुर्की आहे. आणि पर्शिया म्हणजेच कोणता देश आहे आता सध्या, इराण आहे. आणि ह्या इराणनं मधला जो काही राज्यकर्ता होता, त्या राज्यकर्त्यामध्ये एक सेनापती होता, तो म्हणजेच रुस्तम. आणि ह्या रुस्तमनं काय केलं, एकदा शिकारी करण्यासाठी बाहेर निघालेला आहे. आणि त्या ठिकाणी उल्फ भेटलेला आहे आणि त्या उल्फचं शिकार करण्यासाठी निघालेला आहे. चिफ्टेन ऑफ तुरान, तुरान म्हणजे तुर्की. तर त्यांनी बॉर्डरजवळ गेल्यानंतर त्या इराणपासून पुढे गेल्यानंतर तिथं तुर्की होता आणि तुर्कीचा प्रदेश आहे ते ह्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता कोण्या ठिकाणी आहे ते. बघा कशा प्रकारे ह्यांची बॉर्डर आहे जगाच्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी तुर्कीचा जो चिफ्टेन म्हणजे मुख्य सेनापती होता ऑफ तुरान चान्स टू सी रुस्तम. तर रुस्तमला बघून त्याला फार बघावंसं वाटलं, उत्सुकता होती त्याच्यामध्ये की त्यांना आपल्या घरी घेऊन जावं. अँड टूक हिम ॲज हिज गेस्ट, आणि गेस्ट म्हणून तो काय केलेला आहे, आपल्या घरी पाहुणा म्हणून घेऊन घेतलेला आहे. तर पुढे काय होते पहा, इन थर्ड पॅरेग्राफ, द चिफ्टॅन हॅड अ ब्युटिफुल डॉटर कॉल्ड तहमिनाहा म्हणून त्या मुलीचं नाव होतं. म्हणजे त्या जमातीचा जो काही त्या प्रदेशामधला राहणारा जो काही चिफ्टॅन होता, तर त्या नायकाला काय होतं म्हणलं तर एक ब्युटिफुल डॉटर होती, एक सुंदर मुलगी होती. तिचं नाव होतं कॉल्ड तहमिनाहा. रुस्तम ड्युरिंग हिज स्टे इन दॅट हाऊस कुड नॉट हेल्प फॉलिंग इन लव्ह विथ हर. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या रुस्तमनं त्या ठिकाणी राहण्यासाठी गेला, कारण तो चिप घेऊन गेला त्याला, आणि त्याच ठिकाणी त्याला त्या घरामध्ये राहत असताना त्याचे त्या मुलीवरती काय झालेलं आहे, प्रेम झालेलं आहे. तर द फादर ऑफ द गर्ल वॉज ईगर टू गेट हिज डॉटर मॅरीड टू रुस्तम. कारण हा रुस्तम हा एक बलशाली होता, एकदम चांगल्या प्रकारचा सेनापती होता, लढाऊ होता. तर त्या तुरानच्या चिफ्टेनचा विचार काय होतं म्हणलं की त्याला खुशी होती की आपल्या मुलीचं लग्न कोणाशी व्हावं, की ह्या रुस्तमसोबत व्हावं म्हणून तो त्याची इच्छा होती. कोणाची, त्या चिफ्टेनची, तुरानच्या. तर पुढे काय होते पाहूया. अकॉर्डिंगली रुस्तम मॅरीड तहमिनाहा. बघा तर लगेच काय होते की त्यांचं लग्न होते कोणासोबत, ह्या रुस्तमसोबत. तर तहमिनाहा हा जी सुंदर मुलगी होती ह्या चिफ्टेनची, तर त्याचं काय झालं आहे, त्यांच्या मताप्रमाणेच रुस्तमच्या विचाराप्रमाणे रुस्तमला सुद्धा होतं लग्न करायचं होतं. अँड दे लिव्ड हॅपीली फॉर सम मंथ्स. आणि तिथंच ते काही महिने तिथंच राहू लागले. तर राहिल्यानंतर आफ्टर अ टाईम, मग बराच कालावधी झाला आणि त्यानंतर काय झालेलं आहे, लग्न झालेलं होतं आणि तिथंच ते दोघं एकत्र राहत होते. तर या ठिकाणी काही कालावधीनंतर रुस्तम बीइंग अ वॉरियर, कारण तो योद्धा असल्यामुळे गॉट टायर्ड
ऑफ हिज आयडल लाईफ ॲट होम. तर घरामध्ये सुद्धा पडून राहायचं, एकत्रच राहायचं, तर याच्यामध्ये त्याला बऱ्याच महिन्यानंतर काय झालं आहे, टायर्ड झाला, थकवा आलेला आहे. म्हणून तो काय करतोय, ही टोल्ड हिज वाईफ. तो काय करतोय आता, त्याच्या पत्नीला सांगतोय. त्याची पत्नी कोण होती, तहमीनाहा होती. आणि तिला सांगतोय, डिअर तहमीनाहा, आय मस्ट गो बॅक टू माय आर्मी नाव. आता मला सैन्यामध्ये जायचं आहे, कारण त्या ठिकाणी जो पर्शियाचा राजा होता त्यांनी त्याला बोलावून घेतलेला आहे. कारण एवढं त्याचं प्रसिद्धी झाली होती त्या राज्याला सांभाळताना. कुठल्याही एनिमीजनं, शत्रूनं त्याला जर हल्ला करायचा असेल पर्शियावरती, तर त्यासमोर जर रुस्तम असेल तर ते पळून जात होते. अशा प्रकारचं त्याची भीती त्यांना बसलेली होती. म्हणून त्या ठिकाणी राजानं काय करतोय, बोलावून घेतोय. आता ह्या ठिकाणी काय होते पहा, अँड आय डू नॉट नो वेन आय वूड रिटर्न. आता तो काय म्हणतो, तिला सांगून जातो, आता मला अजून परत सैन्यामध्ये जायला पाहिजे, तर आता मी कधी येईल सांगता येत नाही, तर त्याला माहिती नाही असं म्हणतोय. तर यासाठी कीप धिस सील विथ यू. हे सील तुमच्यासोबत ठेव. इफ यू बेस्ट अ सन, बाइंड धिस सील टू हिज आर्म अँड सेंड हिम टू मी. बघा, बट इफ ही baby born of you is a daughter, put this seal on her neck with a chain and send me the news. बघा काय म्हटलेलं आहे, कारण या ठिकाणी बरेच महिने त्या ठिकाणी राहिले होते. त्यानंतर ती गर्भवती राहिली होती आणि हा सैन्यामध्ये परत जाण्यासाठी निघालेला आहे. तर त्यावेळेला तो जाताना काय देतो, एक सील देतोय, कीप धिस सील विथ यू. तर तुझ्यासोबत एक सील ठेव. आणि इफ यू बेस्ट अ सन, जर तुला एक मुलगा झाला तर बाइंड धिस सील टू हिज आर्म. तर तो त्याच्या दंडाला बांध. ते हे सील जे दिलं आहे, एक दगड घालून दिलं असतं त्यांचं, ते बांधलेलं होतं, बांधायचं. जर मुलगा जन्माला आला तर त्याच्या दंडाला बांध. अँड सेंड हिम टू मी, आणि त्याला माझ्याकडे पाठव, असं म्हणून निघत होता. आणि जर पण इफ ही बेबी बॉर्न, जर बेबी बॉर्न ऑफ यू इज अ डॉटर, जर मुलगी जन्मली तर काय करायचं, पुट धिस सील ऑन हर नेक, आणि तिच्या मानाला काय करायचं, बांधायचं विथ अ चेन, आणि चेनमध्ये घालून तिच्या गळ्यामध्ये बांधायचं. अशा प्रकारे तो सांगून निघालेला आहे. अँड सेंड मी द न्यूज, आणि फक्त मला एक बातमी कळव असं म्हटलेलं आहे. सो सेईंग ही रोड बॅक टू हिज आर्मी इन पर्शिया, आणि तो पर्शियाकडे सैन्यामध्ये निघून जातो. आफ्टर अ लॅप्स ऑफ टाईम, बऱ्याचशा कालावधीनंतर, बराचसा कालावधी गेला. त्यानंतर काय होते पहा, तहमीनाहा गेव बर्थ टू अ लवली सन. आणि म्हणजे तहमीनाहा गेव बर्थ टू अ लवली सन, आणि ती एका मुलाला जन्म देते. तर काय होते पुढे पहा, सी सेड टू हर सेल्फ, आणि मुलगा जन्मल्यानंतर ती आता स्वतःला म्हणू लागलेली आहे काय, इफ आय लेट माय हजबंड नो दॅट ही इज ब्लेस्ड विथ अ सन, की तुमच्या आशीर्वादाने मला एक मुलगा जन्माला आलेला आहे असं जर मी सांगितलं तर काय होईल, ही वूड विन हिम अवे फ्रॉम मी, आणि तो माझ्यापासून तो काय करेल, घेऊन जाईल. म्हणून ती काय करते, विचार करते, स्वतःला काय म्हणते, कारण अशा प्रकारे जर मुलगा जन्माला असेल तर तो माझ्यापासून काय करेल, घेऊन जाईल, विन करेल. म्हणजे विन म्हणजे काय, घेऊन जाणे. ही माईट वॉन्ट टू मेक हिम अ ग्रेट वॉरियर, आणि तो त्याला काय करेल, त्यांच्यासारखाच एक ग्रेट वॉरियर, योद्धा बनवेल, सेनापती बनवेल, असं म्हणून तिनं विचार करू लागलेली आहे. त्यानंतर काय होतं आहे पहा, हाऊ देन कॅन आय लिव्ह विदाऊट माय सन बाय माय साईड, आणि मी कसं राहू शकते विदाऊट माय सन बाय माय साईड. तर या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली होती, हाच अगोदर निघून गेला होता, आणि त्यानंतर जर मुलगा जर जन्मला आणि लगेच त्याला पण घेऊन गेला तर मी माझ्या मुलाला सोडून कशी राहू शकेन असं तिला वाटू लागलं. आणि त्यानंतर नो आय कॅन नॉट, बघा, नो आय कॅन नॉट अलाव हिम टू बी टेकन अवे फ्रॉम मी, आणि ते शक्य नाही आहे, मी त्याला माझ्यापासून दूर सोडायला किंवा घेऊन जाण्यास तयार नाही असं म्हणते. आय शाल सेंड वर्ड टू माय हजबंड दॅट
आय बॉर्न अ डॉटर. बघा आय बॉर्न अ डॉटर म्हणून ती काय सांगते की ती एक मुलीला जन्म दिलेली आहे असं बातमी त्यांनी पाठवते. तमिनिया सेंट द फॉल्स इन्फॉर्मेशन टू रुस्तम दॅट अ डॉटर वॉज बॉर्न टू हिम. बघा की तमिनियानी काय करते, एक खोटी बातमी पाठवते टू रुस्तमला. दॅट अ डॉटर वॉज बॉर्न टू हिम. तुम्हाला काय झालेले आहे, एक मुलगी जन्माला आलेली आहे म्हणून ती काय करते, एक म्हणजे खोटी बातमी ती पाठवते. रुस्तम बिलीव्ड इट, आणि रुस्तमनं त्याच्यावरती विश्वास करतो. बट डिड नॉट फील व्हेरी हॅपी, पण तो आनंदी राहिला नाही किंवा वाटत नाही त्याला. बिकॉज ही हॅड डिझायर्ड द चाइल्ड बॉर्न टू हिम टू बी अ सन. म्हणजे त्याला मुलगा पाहिजे असते म्हणून तो तेवढा खुश राहत नाही, पण त्याच्यावरती विश्वास करतोय तो. तर बघा, तमिनिया हॅड नेम्ड हर बेबी बॉय सोहराब. तर त्यांनी तमिनियानी काय ठेवते, त्या मुलाचं नाव सोहराब ठेवते. इन कोर्स ऑफ टाईम सोहराब ग्रेव अप इंटू अ हँडसम, आणि आता तो मोठा होतोय आणि कसा दिसतोय, हँडसम अँड स्ट्रॉंग यूथ आहे. बघा एकदम ताकदवर दिसतोय तो. तर या ठिकाणी ही टूक पार्ट इन मेनी बॅटल्स अँड ओन फेम ॲज अ ग्रेट वॉरियर. बघा की तो काय करतोय, एक चांगल्या प्रकारचा तरुण बनतोय आणि शक्तिशाली बनतोय. त्याने अनेक लढायांमधून भाग घेऊन तो प्रदेश जिंकतोय आणि एक योद्धा म्हणून तो नावही कमावतोय, फेम होतोय. फेम म्हणजे प्रसिद्ध होते तो सुद्धा. तर अशा वडिलासारखंच त्याने आपल्या इवर सिन्स हिज बर्थ ही हॅड नॉट सीन हिज फादर. पण तो जन्मल्यापासून त्याने आपल्या वडिलाला पाहिले नव्हते. बट हॅड हर्ड ऑफ हिज ग्रेट फेम. ही डिड नॉट नो वेअर हिज फादर वॉज. बट दिस डिझायर टू सी हिम ग्रेव मोर अँड मोर. म्हणजे बघा की त्याला, परंतु त्यांनी जी कीर्ती मिळवली होती तो ऐकून होता. कोणाची, त्यांच्या वडिलांची सुद्धा, कारण वडील हा सुद्धा खूप प्रसिद्ध होता. आपले वडील कोठे आहेत याची माहिती देखील त्याला नव्हती, परंतु त्यांना पाहण्याची जास्त त्यांची इच्छा होती. कोणाची, सोहराबची. कोणाला पाहण्याची, रुस्तमला, कारण तो जन्मल्यापासून त्यांनी वडिलाला पाहिलं नव्हतं. म्हणजेच काय झालं होतं एकदा की अशाच प्रकारे लढत असताना, हा सोहराबसुद्धा लढत असताना त्याला एका तरुण लढाऊ दुसरा शत्रू होता आणि तो आलेला होता. आणि आल्यानंतर त्यांनी विचारतोय की एवढा शक्तिशाली असताना तुझे वडील कोण आहेत असं त्याला प्रश्न विचारतोय. मग ते समजल्यानंतरच मी तुझ्याशी लढेन असं म्हणतोय. मग त्यावेळेस तो आपल्या आईला विचारण्यासाठी जातोय. मग त्यावेळेस ती सांगते की कशा प्रकारची स्टोरी आहे ते, वडील कशा प्रकारे कुठे आहेत काय नाही सांगितल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी लढण्यास जातो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी काय होते पहा. बघा, जस्ट देन तुरान वॉज ॲट वॉर विथ पर्शिया. आणि त्याची जी इच्छा होती वडिलांना पाहण्याची, आणि त्याच वेळेला पर्शियासोबत काय होतं, युद्ध होण्यास सुरुवात होते. तुरान म्हणजे तुर्की आणि पर्शिया म्हणजे इराण. तर ह्या दोघांमधलं काय होतं, युद्ध सुरू होत असतोय. तर अशा वेळेला सोहराब सॉ इन इट अ चान्स टू मीट हिज फादर. कारण त्यांनी पर्शियामध्ये होते त्याचे वडील, म्हणून त्याला खुशी होत होती की आता हेच चान्स आहे आपल्या वडिलांना पाहण्याची, कारण ह्या युद्धामुळे. ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःला म्हणाला, आय शाल इन्व्हाइट द फॉर मोस्ट ऑफ द पर्शियन हिरोज टू फाईट अ सिंगल कॉम्बॅक्ट. कॉम्बॅक्ट म्हणजे काय, धुंद युद्ध लढण्यासाठी विथ मी. कारण तो स्वतःला म्हणतोय की ज्यावेळेस हे आता पर्शियासोबत ज्यावेळेस युद्ध सुरुवात होणार की त्यानंतर मी त्या पर्शियामधील जो फॉरमोस्ट आहे, कारण जो सर्वात बलशाली शूर असा रुस्तमला ह्या धुंदामध्ये खेळण्यासाठी किंवा लढण्यासाठी मी बोलावेन, अशा प्रकारचा संपर्क ह्या ठिकाणी मला मिळेल. द पर्शियन विल बी फोर्स्ड टू सेंड ब्रेव रुस्तम. आणि या रुस्तमलाच पाठवण्यासाठी भाग पाडेल माय फादर टू फाईट विथ मी. आणि ते माझे वडील माझ्यासोबत लढतील अँड सेव्ह दी ऑनर ऑफ हिज कंट्री. आणि त्यांच्या कंट्रीचा म्हणजे देशाचा काय होईल, अभिमान, गौरव होईल. आणि व्हेन ही कम्स
ज्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत येतील, आय विल टेल हिम दॅट आय एम हिज सन अँड टेक हिम होम. आणि मी त्यांना जवळ जाऊन मी तुमचा मुलगा आहे आणि सांगून हे सर्व गोष्ट सांगून त्यांनी काय करेल, आय एम हिज सन अँड टेक हिम होम, आणि मी त्यांना घरी घेऊन येईन. अशा प्रकारे त्यांनी विचार करतोय कोण, सोहराब. पण पुढे काय होते पाहूया आपण आता. तर या ठिकाणी पहा, इट हॅपन्स जस्ट ॲज सोहराब हॅड एक्सपेक्टेड. जसं सोहराबने जसे आपल्या मनात इच्छा व्यक्त केली होती तसेच घडले पुढे. सोहराब्स नेम बिकेम अ टेरर टू द पर्शियन आर्मीज. ज्यावेळेस आता पर्शियामध्ये जात असताना सोहराबनं ह्या पर्शियाच्या सैनिकांना खूप काय करत होता, तो म्हटलं तर मारत होता. मग ह्याचा आवाज, ह्याचं शक्तिशाली पाहून पर्शियाचे सैनिकसुद्धा घाबरत होते. द किंग ऑफ पर्शिया सेंट फॉर रुस्तम. आता पर्शियाच्या राजानं काय करतोय की रुस्तमला ही बातमी सांगतोय की आपल्या सैन्यांना एका योद्ध्यांनी, एका सैनिकाने खूप मारत आहे, अशी गोष्ट त्यांनी सांगतात. ॲट फर्स्ट रुस्तम रिफ्यूज टू एंगेज इन फाईट एनीमोर. की आता सैन्यात ह्या सोहराबच्या विरुद्ध लढण्यासाठी ह्या रुस्तमनं काय करतोय, नकार देतोय सुरुवातीला, कारण भीती निर्माण झाली होती ह्या पर्शियांमध्ये. मग त्यावेळेला त्या पर्शियाचा राजाने काय करतो, शेवटी आता कोणाची मदत घेतोय की रुस्तमचा, कारण रुस्तम हा एक बलशाली, शक्तिशाली, प्रसिद्ध सेनापती होता, पण आता वय झालेलं होतं म्हणून. बट फायनली ॲग्रीड टू फाईट इन ऑर्डर टू सेव्ह दी ऑनर ऑफ हिज कंट्री. पण पर्शियाची लाज राखण्यासाठी त्यांनी काय करतोय, होकार देतोय. कोण आहे ते बघूया म्हणून लढण्यासाठी जात असतोय, कारण त्यांना माहिती नसते की हा पुढे कोण आहे म्हणून. तर पुढे पहा, रुस्तम डिड नॉट गिव्ह आउट हिज नेम. की रुस्तमनं त्याचं नाव सांगितलेलं नसतंय. सो इट केम अबाउट दॅट फादर अँड सन स्टूड फेस टू फेस. कारण ह्या ठिकाणी आता रुस्तमनं आपला नाव सांगितला नव्हता. मग हे दोघांचं काय होतंय, फेस टू फेस लढण्यासाठी येतात. स्वॉर्ड्स इन हँड ऑन द बॅटलफील्ड. आणि ते आता युद्धभूमीवरतीच तलवारी काढून ते एका समोर आमने सामने येतात. लिटल डिड दे नो दॅट दे वर फादर अँड सन. थोडं माहिती होईल का असं विचार करण्यासाठी तो काय करतोय, व्यक्त करतोय. काय करतोय बघा, सोहराब ॲडव्हान्स्ड टू मीट रुस्तम अँड आस्क्ड हिम. आणि त्याच्यासमोर जातोय सोहराब आणि विचारतोय, बघा काय विचारतोय, आर यू नॉट रुस्तम. बघा की तुम्ही रुस्तम नाही काय, म्हणजे तुम्ही रुस्तम तरी नाही का, नाही ना, असं विचारतोय. तर त्यावेळेला कारण ही कल्पना नव्हती कोणाला, रुस्तमला, म्हणून ह्या सोहराबनं विचारतोय. तर त्यावेळेला दी ओल्ड हिरो थिंकिंग दॅट इट वॉज अ वे टू स्कॅप फ्रॉम द फाईट डिनाईड इट. तर तो रुस्तमनं काय करतो, त्या ग्रेट हिरोनं, पर्शियाच्या सेनापतीनं थिंकिंग करतोय की हा असा विचारून, इट वॉज अ वे टू स्कॅप फ्रॉम द फाईट डिनाईड इट. कारण माझं जर नाव ऐकलं तर चांगले शत्रू काय होतात, घाबरतात. मग तसंच माझं नाव आता हा ऐकला तर हा पळून जाण्यासाठी आणि ही युद्धभूमी सोडून जाण्यासाठी तो प्रयत्न तर करेल ना. म्हणून तो काय करतोय, ही सॅड कोल्डली. तो थंडपणे, शांतपणे होऊन तो काय म्हणतोय बघा, वाय डू यू वॉन्ट टू नो हू ॲम आय. बघा मी कोण आहे याचे तुला काय करायचे आहे, अशा प्रकारे तो विचारतोय. तर त्यानंतर फाईट ऑर ॲक्सेप्ट डिफीट. आणि काय म्हणतोय, एक तर तू लढ किंवा पराभव मान्य कर, असं रुस्तमनं कोणाला म्हणतोय, सोहराबला म्हणतोय. तर त्यावेळेला कारण त्यांनी ओळखू देत नाही कोण आहे ते, पर्शियाचा योद्धा कोण आहे हे माझ्यासोबत लढावं असं त्याची इच्छा होती. कारण माहिती होतं त्याला की ह्या पर्शियाचा सर्वश्रेष्ठ सेनापती कोण आहे, म्हणजे रुस्तमच आहे, म्हणजेच माझे वडील आहेत. हे जवळ जर आले तर मी त्यांना सांगणार की मी तुमचा मुलगा आहे असं सांगणार होता. पण या ठिकाणी रुस्तमनं आपलं नाव कळू देत नाही. मग पुढे काय होते, कारण रुस्तमला सुद्धा माहिती नाही आहे की सोहराब हा आपला मुलगा आहे म्हणून काय होते पुढे पाहूया. चला तर ह्या ठिकाणी बघा, द फाईट बिगॅन. The two heroes fiercely fought for 3 days.
बघा, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, त्या दोघांमध्ये काय चालू झालं आहे, युद्ध चालू झालं आहे. आणि हे दोघे योद्धे इतके लढत आहेत की 3 दिवस युद्ध करत होते. वन्स सोहराब हॅड अ चान्स टू किल रुस्तम. बघा, सोहराबला एक चान्स होता की रुस्तमला मारण्याचा, पण ही डीड नॉट डू सो. पण तो तसा केला नाही. कोण? मुलानं वडिलाचा खून करणार होता, पण तसं झालेलं नाही आहे. बिकॉज हिज हार्ट डीड नॉट परमिट इट. म्हणजे सोहराबला त्याच्या मनानं साथ दिली नाही, किंवा त्याच्या मनामध्ये आलं नाही की आता मारावं म्हणून. जी चान्स आली होती की रुस्तमला मारण्याची, पण ते त्यांनी गमावतोय. मग पुढे काय होते पहा. द फर्स्ट स्टेज ऑफ द फायटिंग एंडेड इन सोहराब्स फेवर. आणि पहिला टप्पा किंवा पहिली फेरी काय होते, सोहराबच्या फेवरमध्ये जाते, यश मिळालेलं असते. पण दिस मेड रुस्तम व्हेरी अँग्री. आणि कारण तो सुद्धा एक जिद्दीवान सेनापती होता रुस्तम, आणि या ठिकाणी हरण्यासारखं त्याला वाटत होतं मनामध्ये. मग नंतर तो काय करतोय, रागात येतोय, त्याला राग येतो. व्हेरी अँग्री इन हिज ग्रेट रेज ही शॉटेड हिज नेम. आणि त्याच वेळेला तो काय करतोय, रुस्तम म्हणून तो मोठा आवाज करत जातोय. द मोमेंट सोहराब हर्ड द नेम ऑफ हिज फादर. आणि सोहराबनं आता समोर असतोय, आणि हा रागात येऊन रुस्तम म्हणून ज्यावेळेला तो त्या क्षणी काय करत असतोय, त्या सोहराबच्या अंगावरती जातोय. तर त्यावेळेला सोहराब ऐकतोय आपल्या वडिलाचं नाव, हिज फादर. ही ड्रॉप्ड द कवरिंग सील्ड. आणि सर्व जे ढाल हातातली होती, तलवार होती, ते काय करतोय, त्याच्या वडिलाचं नाव ऐकल्यानंतर तो सर्व खाली सोडून देतोय. कारण त्या युद्ध आपण करत आहोत हे लक्षात येतं. ही फेल्ट फेंटेड. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं सर्व जे तेज होती, लढण्याची जी काही बळ होतं, ते काय होतं, सर्व कमी होतं. कोणाच्या चेहऱ्यावरती, ह्या सोहराबच्या. अँड सँक टू द ग्राउंड. आणि तेवढ्यामध्ये तो धड दिशा खाली पडतो. कारण ह्या ठिकाणी रुस्तमनं रागामध्ये आलेला असतो, आणि तो रागात जाऊन त्याला मारतोय, आणि अशा वेळेला तो खालीच पडतोय. कोण? सोहराब. हिज बॉडी ब्लीडिंग अँड स्टेनिंग द सँड. तर या ठिकाणी कशा प्रकारे त्या रुस्तमची बॉडी काय होते, खाली पडते, आणि सर्व त्या शरीराचं खाली काय होते, रक्ताचा डाग पडतोय. म्हणजे एवढं ब्लिडिंग होत असते, रक्त पडत असते. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी सोहराबला मारलं जातं. कोणाकडून? रुस्तमकडून. कारण त्याला माहिती नसतं हे. आता या ठिकाणी काय होतं पहा, की ज्या पद्धतीने तो आता मारला गेला होता, आणि ते रक्त आता जमिनीवरती पडलं होतं, स्टॅनिंग द सँड्स. नाव रुस्तम स्पोक अनकाइंडली. आणि लगेच तो काय करतोय, रुस्तमनं सोहराबला अत्यंत त्वेषाने जोरात बोलतोय सोहराबला. इन रिप्लाय टू इट सोहराब सेड, बोस्टफुल मॅन. कारण त्याने उत्तर देतो आता सोहराब रुस्तमला ज्यावेळेस म्हटल्यानंतर, ढोंगी बडाईखोर माणसा. अशा प्रकारे काय करतोय, रुस्तमनं जन्मदिन मुलगा आहे. हॅज बीन टोल्ड दॅट द चाइल्ड बॉर्न टू हिम वॉज अ गर्ल. की मुलं, तुला जी मुलगी असल्याचे त्याला कळविण्यात आले होते. पुढे तो असे म्हणतो की अँड ही कंटिन्यूड. आणि पुढे बोलत असतोय, दॅट इट वॉज मदर सेड फॉर फिअर ऑफ लूजिंग मी माय फादर. बघा, की माझ्या आईने मला सांगितले, कारण माझे वडील मला तिच्यापासून दूर घेऊन जातील असे तिला वाटत होते, म्हणून ती काय बोललेली आहे, खोटं बोललेली आहे. तर लुक ॲट द सील ऑन माय राईट आर्म. तर त्यावेळेला तो तिच्या पत्नीला सोडून जात असताना एक जे सील दिलेलं होतं, एक ओळख म्हणून जे दिलेलं होतं, तर त्यावेळेला तो सांगून गेला होता, जर मुलगा जन्मला तर त्याच्या दंडाला बांध, आणि जर मुलगी जन्मली असेल तर गळ्यामध्ये चेनमध्ये घालून ते शील बांध, असं म्हटलेलं होतं. तर त्यावेळेला तो हा सोहराबनं म्हणतोय, लुक ॲट द सील ऑन माय राईट आर्म. तर ही जी आईनं मला बांधलेली होतं ते पहा, म्हणून त्यांनी त्या रुस्तमला सांगतोय, वडिलाला सांगतोय. तर त्यावेळेला रुस्तम ड्रेव नियर दी आर्म ऑफ सोहराब. आणि आता सोहराबच्या जवळ येतोय, तो खाली पडलेला असतो, रक्तामध्ये रंगाने माखलेला आहे. आणि त्या ठिकाणी जवळ येऊन रुस्तम पाहतोय ऑफ सोहराब अँड लुक्ड क्लोजली ॲट द सील. तर आणि त्या सीलला पाहतोय जवळून घेऊन. तर काय घडलेलं असते पहा तिथं, कारण सर्व इट वॉज द सेम सील विच ही हॅड गिवन टू तहमिनिहा. की तहमिन्याला जे सील दिलेलं होतं
तेच आहे हे त्याला खात्री पटते आणि रुस्तम वॉज स्ट्रक विथ हॉरर ॲट हिज ओन डीड, की आपण आता स्वतःच्याच मुलाला इथं काय केलेलं आहे, मारलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं, की खात्री करून घेतल्यानंतर रुस्तमला आपणच या भयंकर केलेल्या कृत्याचा त्याला धक्का बसतोय, हॉरर होतोय की कशा प्रकारे हे घडलेलं आहे. ही अटर्ड वन शार्प क्राय, आणि तो काय करतोय, एक जोरात काय करतोय, ओरतोय, रडतोय, रडण्यास सुरुवात करतोय. ओ बॉय, आय एम दाय फादर, हे माझ्या मुला, मीच तुझा बाप आहे असं म्हणतो रुस्तम. हिज वॉइस चॉक्ड देअर, आणि त्याच्या घशामध्ये त्याचा आवाज काय होतोय, अडकतोय. तर अशा प्रकारे सो यू आर रुस्तम, मग तुम्हीच म्हणून म्हणजेच तुम्ही रुस्तम तुम्हीच आहात, तर माय फादर, माझे बाबा आहात, माझे वडील आहात असं म्हणतोय. कम नियर मी, त्या सोहराबनं म्हणतोय जवळ या मला, जर माझे वडील असाल तर. लेट मी डाय ॲट युअर फीट, आणि तुमच्या पायाजवळ मला मूर्ती येऊ द्या, किंवा तुमच्या पायाजवळ मला माझा शेवटचा श्वास सोडू द्या. अशा प्रकारे तो सोहराबनं कोणाला म्हणतोय, रुस्तमला म्हणतोय. सोहराब ब्रेथड फॉर द लास्ट टाईम, आणि शेवटचा श्वास मला तुमच्या पायाजवळ सोडू द्या. रुस्तम वॉज लेफ्ट इन डीप सॉरो, इट वॉज ऑल द रुलिंग ऑफ फेट, की हे सर्व घडल्यानंतर रुस्तमला खूप दुःख होतं आहे आणि तिथून तो निघून जातोय, परत जातोय. हा सर्व एका दुर्दैवी नशिबाच्या सत्तेचा खेळ होता. रुलिंग ऑफ फेट हे दिसून येतं, कारण एकमेकांना माहिती नसतं की कशा प्रकारे हे झालेलं आहे. कारण या ठिकाणी रुस्तमसुद्धा म्हणजे त्यालासुद्धा ही कल्पना नसते की अशा प्रकारे झालेलं आहे, पण हे सर्व शेवटी कळतं. तर अशा प्रकारे वडिलाचं आणि मुलाचं कशा प्रकारचे युद्ध होतं आहे, आणि ह्या ठिकाणी मुलगा मारला जातो आहे वडिलांकडून. तर हे एक ग्रेट स्टोरी आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. तर ह्यानंतरची जी काही सिरीज आहे, ते ग्लॉसरी असेल, या क्वेश्चन्स असतील, तर ह्या प्रकरणावरचे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये मिळतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग टिल दी एंड.